नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की देवघरासाठी 45 वास्तुनियम कोणते आहेत आणि हे वास्तुनियम आपल्याला पाळूनच आपले देवघर स्थापन करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 45 वास्तुनियम कोणते आणि या पद्धतीने तुम्ही देवघरामध्ये देव स्थापन करायचे आहेत. संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठं, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघराची योग्य दिशा कोणती, देवाशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत. तर तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्याने किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्यास देवी देवता लवकर प्रसन्न होतात. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथं दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. तर मित्रांनो, देवघरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवायचे आहे. आणि देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधी लावू नका. यामुळे घरात नकारात्मकता वाढते. जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण कधीच होत नाही. याशिवाय लक्ष्मी माताचा कोप होतो. एका घरात 2 शिवलिंगे, शाळीग्राम, सूर्यकांत, चक्रांक, गणपती व शंख पूजू नयेत. ते एकच असावे. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थात अनामिकेनेच गंध लावायचा आहे. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत. जसे की गणपती, कुलदेवतेचा टाक, मूर्ती अथवा फोटो, इष्टदेवतेचा फोटो, अगरमूर्ती, लंगडा बाळकृष्ण, पांडुरंग नदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील असावी. आता देवघरात देवी देवतांची मूर्ती आणि फोटोचे तोंड हे नेहमी पश्चिम दिशेला असावे. म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानांचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करायची आहे. देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे नेहमी दक्षिण दिशेला असावे. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकार एवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असतं. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असेल तर ते शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. इतर देवी देवतांच्या छोट्या मूर्ती आकाराने असावेत. जास्त मोठ्या मूर्ती मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या देवाच्या मूर्ती ह्या श्रेष्ठ मानल्या जातात. म्हणून देवघरात छोट्याच मूर्ती असाव्यात. तर बघा मित्रांनो, देवघरात देवाचे टाक असतात ते नेहमी पंचधातूचेच असावे. पंचधातूंनी बनलेले आपल्या देवघरात कुलदेवतेचे टाक असावेत. घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी. फोटो घरात ठेवू नये. शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असली पाहिजे तरच अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरीही चालेल. देवघरात देव्हाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र यांची पूजा करू नये. ते शास्त्रानुसार वर्ज्य आहे. तसेच मारुतीचा फोटो म्हणजे हनुमानाचा फोटो कधीही आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. देवघरात गायत्री देवीची पूजा करणं वर्ज्य आहे. तसेच देवघरात यंत्र असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत. नेहमी जमिनीशी समांतर मांडावेत. म्हणजे देवघरात खाली समान मांडावेत, उभी करून ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या, तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापन देखील करू नये. कारण
ते आपल्यासाठी, आपल्या घरातल्यांसाठी खूप अशुभ मानले जाते. इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देव आपल्यावरती नाराज होतात. देवघरात एकाच वेळी देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत. देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये. देवघराच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघर कधीच स्टोअररूम, बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावे. देवघर नेहमी खुल्या जागेत आणि ते सुद्धा ईशान्य दिशेलाच असावे. देवघर हे नेहमी सागवान लाकडाचेच असावे तर खूप शुभ मानले जाते. देवघर हे आपले स्वच्छ प्रसन्न ठेवायचे असेल तर देवघरात धूळ साचता कामा नये. वारंवार ती धूळ आपल्याला स्वच्छ करायची आहे. आपल्या देवघरातील उजव्या सोंडेचा गणपती कधीच ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजा करणं ही सुद्धा खूप कठीण असतं. जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती असावा. भरपूर लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी तर ती देवघरात असावी. कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो आणि शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असल्यामुळे ते तुळशीमध्ये ठेवायचं. महादेवाची पिंड ठेवणं वर्ज्य आहे. तर देवघरात महादेवाची पिंडीवर नाग नसावा, नुसती पिंड असावी. तसेच महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा. फक्त महादेवाची पिंड असली तर खूप शुभ आहे. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसतो. म्हणून महादेवाची पिंड ही फक्त देवघरामध्ये असावी. शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे, म्हणजे शंकराच्या पिंडीवर निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने खूप त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते. उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते. आता आपल्याला आपले कुलदैवत किंवा कुलदैवत माहीत असणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला ते माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागेल. आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक तरी फोटो किंवा एक तरी मूर्ती असणं फार आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुलं घरात ठेवणं अशुभ आहे. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, घरामध्ये नकारात्मक निर्माण होऊन आणि यामुळे व्यक्तीच्या जीवनावर आणि घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यायची आहे किंवा नदीत त्याचं विसर्जन करायचं आहे. आता देवांना कधीच एका हाताने नमस्कार करायचा नाही, तर तो नमस्कार आपल्याला नेहमी दोन्ही हाताने करायचा आहे. आपण देवघरात जी समई लावतो, निरोजन लावतो, त्यामध्ये तेल आणि तूप घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावायचा आहे. देवघरात समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही, म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा देखील लावायचा नाही. समईमध्ये कधीही 3 वाती लावायच्या नाही, एकतर 1 नाहीतर 2 वाती लावायच्या. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थात अनामिकेनेच गंध, हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना, फोटोंना अंगठ्या शेजारच्या बोटाने गंध लावायचा असतो. तसेच स्वतःला अनामिका या बोटाने कपाळावर टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. म्हणून अनामिकेनेच हळदी कुंकू लावायचं आहे. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे हे देखील खूप शुभ असतं. शुक्रग्रह अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्यात तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, घरामध्ये सुख शांती नांदते. नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू हे देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी असल्यामुळे अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवाला चालत नाहीत. त्यामुळे नैवेद्यामध्ये हे पदार्थ नसावेत. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चामड्यापासून तयार झालेल्या वस्तू, चप्पल, बूट ठेवू नये. तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो देखील लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य असते आणि ते दुसऱ्या कोणत्या तरी खोलीमध्ये लावू शकता. देवघराच्या असेल त्या खोलीत तुम्हाला लावायचे नाही. वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा हा डाव्या बाजूला ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच बघा मित्रांनो,
देवघरातील पाण्याचा कलश हा नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीत ठेवायचा सल्ला दिला जातो. कारण वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जमिनीवर ठेवायचा नाही. घरामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी पूजा करणं आवश्यक आहे. पूजा करताना घंटी वाजवायचं आवश्यक आहे. तसेच संपूर्ण घरात फिरवून घंटानाद करावा. असे केल्याने घंटीच्या आवाजाने जी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढत असते. म्हणून घंटी ही संपूर्ण घरभर वाजवायची आहे. देवघरात शंख असल्यास तो ठेवायचा आणि माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. समुद्र मंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला. देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्याने लक्ष्मी देवी आपल्यावर सदैव प्रसन्न राहून आपल्याला भरभरून धनसंपत्ती आपल्याला देत राहते. त्यामुळे देवघरात शंख स्थापन नेहमी करावा. तसेच बघा मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय असतात. ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात. घरामध्ये मोराची पिसं ठेवणं खूप शुभ मानलं जातं. विशेषतः मोराची पिसं मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद आपल्या कुटुंबातील सदस्यांना नेहमी मिळत राहतो. म्हणून मोरपंख आपल्या देवघराच्या वरती किंवा देवघरामध्ये स्थापन करावे. हिंदू धर्मामध्ये गंगेचे पाणी अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही. विशेष प्रसंगी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने खूप फायदा होतो. यासोबत मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून गंगाजल आपल्या देवघरामध्ये थोडंसं का होईना नेहमी ठेवणे योग्य आणि शुभ असतं. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असताना अगदी शांत आणि हळू आवाजात ते आपल्याला म्हणायचे आहे. तर मित्रांनो बघा, कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात कधीच ठेवू नये. कारण आपण त्या देवाची जी काही सेवा करतो किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू न होता ती सर्व सेवा ज्यांचे ते देव आहेत त्यांना लागू पडते. त्यामुळे देव हे आपण स्वतः आणलेले असावेत आणि ते स्थापन आपल्या देवघरामध्ये करायचे आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, देवघरात पाळायचे महत्त्वाचे 45 नियम आपण देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात देव प्रसन्न होतात आणि आपल्याला घरात देखील शांतता वाटते. जर ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.